नमस्कार भावी शिक्षकांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत विज्ञान या विषयाचे अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पहिला प्रश्न दिला आहे, रक्ताचे एकूण प्रमुख किती गट आहेत? पहिल्यामध्ये 3, दुसऱ्याचं 4, तिसऱ्याचे 5 आणि चौथ्याचं 6। योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। काय असेल याचं योग्य उत्तर? रक्ताचे एकूण प्रमुख किती गट आहेत असं विचारलेलं आहे। काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 4 आहेत। रक्ताचे एकूण प्रमुख गट 4 आहेत। चला पाहूया पुढचा प्रश्न। कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी रक्त न गोठणे हा विकार होतो? ड जीवनसत्वाच्या, ब जीवनसत्वाच्या, क जीवनसत्वाच्या किंवा के जीवनसत्वाच्या? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे। के जीवनसत्वाच्या अभावी रक्त गोठणे हा विकार होतो। तिसरा पर्याय आहे सी आणि चौथा पर्याय के। इथं क दिलेला आहे तो म्हणजे सी। चला पाहूया पुढचा प्रश्न। पपई आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते? ड, ब, क आणि अ? काय असेल याचं योग्य उत्तर? पपई आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते? ड, ब, क आणि अ? तर पपई आंबा यात सर्वात जास्त जीवनसत्व कोणतं असतं? तर याचं योग्य उत्तर आहे अ हे जीवनसत्व जास्त असते। चला पाहूया पुढचा प्रश्न। डासामुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो असं सांगितलंय? प्लेग, डेंग्यू, कावीळ किंवा पोलिओ? डासामुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डेंग्यू या रोगाचा प्रसार डासामुळे होतो हे याचं योग्य उत्तर आहे। शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात असं सांगितलेलं आहे? यकृत, अस्थिमज्जा, हृदय किंवा अन्ननलिका? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे अस्थिमज्जा हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। कवक ही डॅश वनस्पती आहे? परपोषी, स्वयंपोषी, पोषित किंवा यापैकी नाही? काय असेल याचं योग्य उत्तर? तर कवक ही परपोषी वनस्पती आहे। कशी? परपोषी वनस्पती आहे। खालीपैकी कोणत्या कीटकापासून रोग होत नाही? 4 पर्याय दिलेले आहेत। क्युलेक्स, अनाफिलस डासाची मादी, ढेकूण किंवा पिसू? रोग होत नाही असं विचारलेलं आहे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे ढेकूण हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न। तंबाखूमध्ये कोणता पदार्थ असतो? कॅफीन, निकोटीन, कार्बन डायऑक्साईड किंवा टिटन? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे तंबाखूमध्ये निकोटीन हा पदार्थ असतो हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। सिकलनेस अॅनिमिया हा रोग कशाशी संबंधित आहे? मेंदू, रक्त, डोळे किंवा त्वचा? तर सिकलनेस अॅनिमिया हा रोग रक्ताशी संबंधित आहे। काय असेल याचं योग्य उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे। माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती आहे असं विचारलेलं आहे? 40%, 9%, 13% किंवा 31%? काय असेल याचं योग्य उत्तर? रक्ताचे प्रमाण किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 9% हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। भरपूर प्रमाणात अ जीवनसत्व देणारा पदार्थ कोणता? सफरचंद, गाजर, केळी किंवा संत्री? भरपूर प्रमाणात अ जीवनसत्व देणारा पदार्थ कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे गाजर हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न। एखाद्या व्यक्तीचा रक्तगट यावरून ठरतो? कशावरून? लाल रक्तपेशीच्या आकारावरून, पांढऱ्या पेशीच्या आकारावरून, जनुके किंवा हिमोग्लोबिन? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे जनुक्यावरून एखाद्या व्यक्तीचा रक्तगट हा ठरत असतो। प्रथिनाचे सर्वोत्कृष्ट स्रोत कोणता आहे? मासे, घेवडा, सफरचंद किंवा लोणी?
प्रथिनाचे सर्वोत्कृष्ट स्रोत. तर याचं योग्य उत्तर आहे मासे. हे याचं योग्य उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विंचू हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? आर्थ्रोपोडा, मोलुस्का, पोरीफेरा किंवा यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे विंचू हा प्राणी आर्थ्रोपोडा संघात मोडतो. हे याचं योग्य उत्तर आहे. शरीराची झीज कशामुळे भरून निघते? पाणी, हवा, औषध किंवा अन्न घटक. तर शरीराची झीज ही अन्न घटकामुळे भरून निघते, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. कडधान्य वापरताना कोणती काळजी घ्यावी? ती शिजवून खावीत, लहान मोड आहे तोपर्यंत ती खावी, ती 4-5 वेळा धुवावीत किंवा कडधान्य सकाळीच खावीत. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे लहान मोड आहे तोपर्यंत ती खावी. हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जीवनसत्व डॅश जीवनसत्व याला सायनोकोबालमिन पण म्हणतात. B12, B8, B3 किंवा B1. सायनोकोबालमिन कशाला म्हणतो आपण? तर B12 हेच योग्य उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न, दुधामध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो? कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम किंवा यापैकी नाही. दुधामध्ये कोणता घटक सर्वात जास्त प्रमाणात आढळतो? याचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे कॅल्शियम हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, निकोप दृष्टीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व अत्यंत महत्त्वाचे आहे? ई, ब, क, अ. ई, ब, क आणि अ. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे अ जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढचा प्रश्न, डॅश यांनी रक्तभिसरणाचा शोध लावला? डॉक्टर हॅन्सन, डॉक्टर विल्यम हार्वे, साल किंवा फेडरिक. तर डॉक्टर विल्यम हार्वे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न, मानवी शरीराला आकार देण्याचे कार्य डॅश करतात? धमन्या, शिरा, त्वचा किंवा हाडे. तर मानवी शरीराला आकार देण्याचे कार्य हे हाडे करत असतात, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता पदार्थ प्रथिनेयुक्त नाही असं विचारलेलं आहे? भात, अंडे, मटकी किंवा मासे. काय असेल याचं योग्य उत्तर? कोणता पदार्थ प्रथिनेयुक्त नाही? तर याचं योग्य उत्तर आहे भात. हे याचं योग्य उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. चुकून श्वसन नलिकेत अन्न कण गेल्यास काय होते? सर्दी, अपचन, बद्धकोष्ठता किंवा ठसका लागतो. काय असेल याचं योग्य उत्तर? जेव्हा चुकून श्वसन नलिकेत अन्न जातं तेव्हा आपल्याला काय लागतो? ठसका लागतो. हे याचं योग्य उत्तर आहे, म्हणजे ठसका लागतो. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अस्पष्ट केंद्रयुक्त पेशी डॅश मध्ये आढळतात? अमिबा, जीवाणू, जलव्याल किंवा लाल पेशी. काय असेल याचं योग्य उत्तर? तर अस्पष्ट केंद्रयुक्त पेशी या जीवाणूमध्ये आढळतात. कशामध्ये? जीवाणू, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत? बहुवार्षिक, वार्षिक, द्विवार्षिक किंवा रोपटे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर मुळा, गाजर, बीट या द्विवार्षिक वनस्पती आहेत, म्हणजे याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे याचं पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. वनस्पती वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते आहे? सल्फर, पालाश, मॅग्नेशियम किंवा जस्त. वनस्पती वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्य हे जस्त आहे, म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. चला पाहूया पुढचा प्रश्न.
चिकनगुनिया हा रोग डॅश होतो विषाणूपासून, जीवाणूपासून, कवकापासून किंवा प्रोटोझोआपासून. काय असेल याचं योग्य उत्तर? तर चिकनगुनिया हा रोग विषाणूपासून होतो, म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. चिकनगुनिया हा रोग विषाणूपासून होतो, हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. गोगलगाय डॅश संघात मोडते? मोलस्का, आर्थ्रोपोडा, इकायनोडर्माटा किंवा वरीलपैकी नाही. काय असेल याचं योग्य उत्तर? तर गोगलगाय ही मोलुस्का या संघात मोडते. काय असेल याचं योग्य उत्तर? मोलुस्का हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. शेपूट आणि पाय असणारा हा उभयचर वर्गातील प्राणी आहे. सिसिलियन, भेक, बेडूक किंवा सॅलमँडर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सॅलमँडर हे शेपूट आणि पाय असणारा हा उभयचर वर्गातील प्राणी आहे, हे याचं योग्य उत्तर आहे. हत्ती सस्तन प्राणी वर्गात मोडतो कारण तो पाण्यात राहतो, तो अंडी देतो, त्याचा रंग काळा आहे, तो पिलाला जन्म देतो व दूध पाजतो. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे सस्तन प्राणी, म्हणजे ते पिलाला जन्म देतात आणि व दूध सुद्धा पाजतात, म्हणजे हत्ती सस्तन प्राणी वर्गात मोडतो. याचं कारण पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता प्राणी आर्य सममित आहे? बेडूक, पायला, मासा किंवा तारा मासा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आमच्याकडे काही संभाव्य प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. तुम्हाला जर हव्या असतील तर आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही संभाव्य प्रश्नपत्रिका मागवू शकता. आमचा नंबर आहे 96 65 48 40 48. चला पाहूया पुढचा प्रश्न. मानवी डोळ्यात कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? कोरोनिया, इरिस, पुपिला किंवा रेटिना. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे इरिस हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी डॅश हा लैंगिकरित्या संक्रमित रोग नाही? गोनेहरा, हिवताप, सिफिलियस किंवा एलजीवी. तर याचं योग्य उत्तर आहे हिवताप हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. दिलेल्यापैकी कोणत्या वनस्पतीची पाने लहान आहेत ते असं आपल्याला सांगायचं आहे? भुईमूग, टोमॅटो, कपाशी किंवा लिंबू. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे भुईमूग हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. टीबी हे कोणत्या रोगाचे संक्षिप्त रूप आहे? क्षयरोग, घटसर्प, प्युलेरिसी किंवा डिसेंबर. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे क्षयरोग हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. काय दिलेला आहे बघा. कुपरच्या पेशी या डॅशमध्ये आढळतात? मेंदू, मूत्रपिंड, यकृत किंवा प्लीहा. काय असेल याचं योग्य उत्तर? कुपरच्या पेशी डॅशमध्ये आढळतात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे कुपरच्या पेशी या यकृतमध्ये आढळतात, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. नियासिनने समृद्ध भाजी पिकाचे नाव सांगा? पालक, चवळी, मुळा किंवा रताळी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे पालक हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. खालीलपैकी उत्तम विद्युतवाहक कोणते? लाकूड, लोकर, चांदी किंवा ॲल्युमिनियम. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे चांदी म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. दाबातील बदल दर्शवण्यासाठी काय वापरतात? तापमापी, दाबमापी, पंप किंवा यापैकी नाही. काय विचारले आपल्याला? दाबातील बदल दर्शवण्यासाठी काय वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच दाबमापी हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशात राहील? वायू, निर्वात, स्टील किंवा पाणी. ध्वनीचा वेग विचारलेला आहे आपल्याला.
ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशात राहील असं विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे स्टीलमध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असेल असं. पुढचा प्रश्न, जूल हे कशाचे एकक आहे? ऊर्जा, वजन, विद्युत प्रवाह किंवा वरीलपैकी नाही? तर याचं योग्य उत्तर आहे जूल हे ऊर्जेचे एकक आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? जूल हे ऊर्जेचे एकक आहे, हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. न्यूटनचा पहिला नियम डॅश डॅश संबंधित आहे? वेग, संवेग, जडत्व किंवा आकर्षण? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे जडत्व, हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. स्थिर हवेत तरंगाचे प्रसरण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते? आयाम, दोलनकाम, वारंवारिता किंवा चाल? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे आयाम, हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. ऊर्जा मापनाचे MKS पद्धतीतील एकक कोणते आहे? अर्ग, जूल, वॅट किंवा कॅलरी? तर ऊर्जा मापनाचे MKS पद्धतीतील एकक हे जूल हे आहे, हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? लोखंड, काच, हिरा किंवा दगड? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिरा, हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पितळ हा धातू कशापासून तयार करतात? तांबे अधिक जस्त, तांबे अधिक कथील, तांबे अधिक चांदी किंवा लोखंड अधिक कार्बन? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे तांबे अधिक जस्त, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात? वर्णलेखन, सोनार, निष्कर्षण किंवा यापैकी नाही? समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात हे विचारलेलं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे सोनार, हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. अन्नपदार्थाची ऊर्जा डॅश डॅश या परिणामात मोजतात? अर्ग, कुलोम, किलोजूल किंवा कॅलरीज? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे कॅलरीज, हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते? न्यूक्लिअर, गुरुत्वीय, सायटेराइड किंवा सूर्यकिरण? तर विश्वातील सर्वात तीव्र बल हे न्यूक्लिअर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. फुल्स गोल्ड असे कशाला म्हणतात? हेमेटाइट, सायडेराइट, पायराइट किंवा यापैकी नाही? तर याचं योग्य उत्तर आहे फुल्स गोल्ड, हे पायराइट याला म्हणतात, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला जर संभाव्य पेपर हवे असतील तर 96 65 48 40 48 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही मेसेज करून PDF मागवू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.